बातमीचे प्रायोजक आहेत निसर्गरम्य वातावरणातील हॉटेल कुसुम पॅलेस। शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम व्यवस्था, स्वतंत्र किचन, फॅमिली व्यवस्था, प्रशस्त पार्किंग आणि वाढदिवस व विविध कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची सुविधा, स्वादिष्ट जेवण, सुंदर वातावरण आणि उत्तम व्यवस्था। पत्ता मालेगाव देवळा रोड, धोबीघाट, मेशी, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। प्रोप्रायटर संजयजी अशोक कापसे व आबा निकम। संपर्क 9975 14 9205। संपर्क क्रमांक 89 99 50 87 99। देवळा तालुक्यात न्यू व्हिजनचा शेतीत नवा प्रयोग। माझा गट माझे कुटुंब मोहिमेत मेशी समूहाची उल्लेखनीय कामगिरी। मका, टोमॅटो, वाल पिकात एकात्मिक शेतीचा प्रयोग। सापळे, पक्षी थांबे जीवामृतासह स्मार्ट शेती ॲपवर नोंद। माझा गट माझे कुटुंब या विशेष मोहिमेत मेशी येथील न्यू व्हिजन शेतकरी समूहानं देवळा तालुक्यात उल्लेखनीय कामगिरी करत सामूहिक शेतीचा आदर्श निर्माण केला। समूहातील अध्यक्ष, सचिव आणि सर्व सदस्यांनी एकजुटीने आधुनिक व आध्यात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करत शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श ठेवलाय। नानासाहेब सूर्यवंशी, भरत चौधरी, पाणी फाउंडेशन तसेच महेश देवरे, आत्मा, तालुका कृषी विभाग देवळा यांच्या मार्गदर्शनाखाली न्यू व्हिजन शेतकरी समूहातील सदस्यांनी 18 ऑगस्ट 2026 रोजी विविध शेतीपूरक उपक्रम प्रभावीपणे राबविले। समूहातील शेतकऱ्यांच्या मका, टोमॅटो आणि वाल पिकांमध्ये पक्षी थांबे, कामगंध सापळे व चिकट सापळे लावण्यात आलेत। यासोबतच टोमॅटो शेती, वाल शेती, रेशीम शेती तसेच जीवामृत अवगळणी यांसारख्या विविध उपक्रमांवर भर देण्यात आला। विशेष म्हणजे या उपक्रमात समूहातील सर्व सदस्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत एकट्याने नव्हे तर एकत्रितपणे शेतीत प्रगती हा संदेश दिला। न्यू व्हिजन शेतकरी समूहाने आधुनिक तंत्रज्ञानाचाही प्रभावी वापर केला असून संपूर्ण पिकांची व शेतीविषयक कामांची माहिती स्मार्ट शेती ॲपवर नोंदविण्यात आली आहे। त्यामुळे पारंपरिक शेतीसोबत तंत्रज्ञानाची सांगड घालण्याचा अभिनव प्रयत्न या समूहाकडून करण्यात आला आहे। माझा गट माझे कुटुंब या संकल्पनेनुसार समूहातील शेतकऱ्यांनी एकत्र येत केलेलं काम हे देवळा तालुक्यातील इतर शेतकरी समूहांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे। सामूहिक सहभाग, आधुनिक तंत्रज्ञान, एकात्मिक शेती पद्धती आणि कृषी विभागाचे मार्गदर्शन यांच्या माध्यमातून शेतीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न न्यू व्हिजन शेतकरी समूहाने केलाय। नवीन उपक्रम आदर्श गटातील शिवारात असलेले जागृत देवस्थान डोंगरदेव या ठिकाणी 1000 झाडांचं वृक्षारोपण शनिवार रोजी करण्यात येणार आहे, असे अध्यक्ष यांनी आवाहन केलंय। वृत्तसंकलन उपसंपादक महादू मोरेसह पवन गरुड, देवळा।